बुल्ढाना परिवहन विभाग एक बार फिर सुर्खियों में है। कुछ हफ्ते पहले महिला परिवहन अधिकारी द्वारा की गई गाली ग्लौज का वीडियो सोशल मीडिया पर जमकर वायरल हुआ था और अब उसी महिला अधिकारी का एक और कारनामा सामने आया है। ताजा मामला बुल्ढाना आरटीओ कार्यालय का है, जहां महिला परिवहन अधिकारी राजश्री चौधरी ने एक आरटीओ एजेंट को थप्पड़ जड़ते हुए जमकर गाली ग्लौज की। इस पूरे घटनाक्रम का वीडियो फिर से सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। इस मामले में बुल्ढाना शहर पुलिस ने एजेंट की शिकायत पर महिला अधिकारी के खिलाफ मामला दर्ज किया है। वहीं राजश्री चौधरी ने भी पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसके आधार पर एजेंट पर भी केस दर्ज किया गया है। इसी बीच परिवहन कार्यालय में काम के लिए आने वाले नागरिक और एजेंट कई बार आरोप लगा चुके हैं कि संबंधित महिला अधिकारी लगातार धमकाती और गाली ग्लौज करती हैं। शिकायतें कई बार वरिष्ठ अधिकारियों तक भी पहुंची, लेकिन अब तक किसी भी तरह की सख्त कार्रवाई होती नजर नहीं आ रही है। इस समय एजेंट इमरान खान ने क्या कहा, देखिए। कारवाई झाली पाहिजे। याच्यानंतर संजीव गायकवाड यांनी हा जो मागचा विषय झाला होता, परिवहन मंत्र्याला फोन लावून साहेबाचे 2 शब्द बोलून हा मागचा जो प्रकरण मॅडमनं आपसात केलं होतं साहेब, तरी मॅडम स्वतः ऐका, संजीव भाऊनी एवढं मोठं काम चांगलं केलं साहेब की बा चला ठीक आहे बा असं याच्यानंतर होऊ नये। आमचे मुंगळे साहेब जिल्हाध्यक्ष वाहतूक सेनेचे, त्यांनी तिथं माझे तिथं येऊन ऑफिसला मॅडम मी स्वतः तिथं हात जोडले की ठीक आहे मॅडम, याच्यानंतर माझ्याकडून काही गोष्टी घडणार नाही आणि माझ्याकडून हा विषय आयुष्यात बी हा विषय होणार नाही, तरी मॅडमनं माझ्याकडून हा बदला घेतलेला आहे साहेब। मी माझ्या मित्राची गाडीचे चेची नंबर व्हेरिफिकेशनसाठी आरटीओला गेला असता मी मॅडमनं सांगितलं की बा मला चेची नंबर दाखव। मी चेची नंबर दाखवला, इंजन नंबर दाखवला। मला दाखवल्यानंतर मॅडम म्हणणे मला इंजन नंबरच पाहिजे। म्हणलं मॅडम नंबर प्लेट आहे त्यावर, आता हजारो गाड्या या प्लेटवर पासिंग झालेल्या, नवी गाडी आहे, त्याची व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलो असता मॅडमने मला पैसे मागितले 500 रुपये। पैसे मागितल्यानंतर मी नंतर म्हणे 500ने मला 1000 लागन। म्हणलं मॅडम असं नाही मॅडम, एवढे पैसे देत नाही म्हटलं मॅडम, माझ्या मित्राची गाडी आहे। आणि मॅडमने मला एक तोंडात 2 थापडा मारल्या आणि एक खाली याच्यावर एक गुप्त अंगावर एक लात मारली मॅडमनी आणि सांगितलं मॅडमनी तुझा बदला मी घेतला आहे, आता मला बदला घेण्याची गरज नाही। आणि मागच्या महिन्यामध्ये असंच माझ्यासोबत झालं साहेब, मी तिथं पासिंग करत असताना मला अशी मागणी केली होती की स्कूल बसचे एका गाडीचे 2000 रुपये दे, मी नकार दिला। त्यामुळे त्या मॅडमनं मला त्यावेळेस बी शिवेगाळ केली असता तो व्हिडिओ आमचे या संदर्भात तुम्ही आज जी घटना घडली तुम्ही पोलिसात दाखल केलेली साहेब। मी या संदर्भात मी साहेबांना ठाणेदार साहेबांना स्वतः व्हिडिओ दाखवलेला आहे। आणि केवलसिंग ठाकूर या मागच्या 1-2 महिन्यामध्ये ती व्हिडिओ क्लिप झाली होती साहेब। व्हिडिओ क्लिप मॅडमनं तो बदला माझ्यावर घेतला आहे की बी आता तुझ्यावर मी केव्हा याच्या अगोदर मॅडमनं असं सांगितलं की मी केव्हा तुझ्यावर मी हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। नाव काय मॅडमचं नाव राजश्री चौधरी म्हणून आहे। काय मागणी आता? त्याची मागणी काय आहे की मी तुमची काय मागणी आता? माझी मागणी अशी आहे साहेब की माझा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कदापि कोणावर होऊ नये। मी त्याच्या वडिलाच्या वहीचा होतो, बाईनं माझ्यावर हात उचलला नव्हता पाहिजे, तरी मॅडमनं पुन्हा चॅलेंज केलं साहेब की बा तुला मी सोडणार नाही। 353 माझ्या आवारामध्ये तू काम करतोय, तुझ्यावर 353 गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही असं मॅडमनं स्वतः सांगितलं। आता काय मागणी केली? आता माझी मागणी अशी साहेब, मला न्याय मिळाला पाहिजे। माझी मॅडमनं स्वतः माफी मागायला पाहिजे की बा याच्यानंतर हा प्रकार कोणासोबत घडू नये।